आपण बघतोय की शाळकरी जी मुलं आहेत 13-15 वर्षाचे यांच्यामध्ये सुद्धा लव्ह अफेअर्स होतात. आता बरेचदा त्यांच्यातले लव्ह अफेअर्स इतक्या पुढच्या स्टेजला जातात की त्यांचे शारीरिक संबंध होतात. आता यांच्यातले शारीरिक संबंध याच्याबद्दल काय कुठला गुन्हा होऊ शकतो? समजा आता लग्नाचं वय आपण बघतोय तर मुलीचं 18 वर्ष, मुलाचं 21 वर्ष म्हणजेच सज्ञान होण्याची त्यांची वय आहे. आता मेजॉरिटीचं जे वय आहे किंवा सज्ञान होण्याचा जो वय आहे ते 18 वर्ष आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की मतदान करायचं आहे तर 18 वर्ष पूर्ण झाले की त्याला मतदान करता येतं, म्हणजे त्याचं मत तो व्यक्त करू शकतो. त्याच्या आधी त्याच्या मताला काही अर्थ नाही. म्हणजेच 18 वर्षाखालील मुलाला त्याचं मत देण्याचा हक्क नाही, याचाच अर्थ तो मायनर आहे आणि त्याची जी कन्सेंट आहे ती व्हॅलिड नाही. म्हणजे तो त्याची कन्सेंट दिली तरी त्याला त्या कन्सेंटला अर्थ नाही. मग अशा वेळेला समजा हे शाळकरी मुलं आहेत किंवा 15 वर्ष 18 वर्षाखालील मुलं यांच्याचे शारीरिक संबंध असतील तर त्यांच्यावर पॉक्सो ॲक्टखाली गुन्हा लागू शकतो. तर हे कसं आहे की समजा दोघंही संमतीने शारीरिक संबंध करत असतील परंतु त्यांची जी कन्सेंट आहे ह्या गोष्टीसाठी त्या कन्सेंटला अर्थ कसा नाही, कारण ते 18 वर्षाचीच नाही आहेत. 18 वर्षाखालील मुलाची कन्सेंट ही व्हॅलिड कन्सेंट नाही, कारण तो अज्ञान गृहीत धरला जातो. म्हणून जरी कन्सेंट असेल दोघांनी संमतीने केलेला असेल तरी तो गुन्हा आहे. तर याच्यामध्ये समजा ते दोघं सापडले अशा कृती करताना तर त्या मुलीवर केस न टाकता त्या मुलालाच या गोष्टीत गृहीत धरलं जातं आणि मुलग्यालाच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. आणि तसेच याला ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट पण लागू शकतो. का तर हे मायनर आहेत दोघंही, यांना शारीरिक संबंध करण्यासाठी परमिशन नाही. का तर लग्नाचं वयच ते 18 आणि 21 दिलेलं आहे.